आम्ही फक्त एक धबाडका उठावला, काय? मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली. मला सांगा अनिल बाबा, खरंच मुलं बिघडली का हो? खरंच मुलं बिघडली? महाराज, मुलं जर बिघडली असती तर कीर्तनामध्ये छोटे छोटे मुलं धोतर घालून, टाळ घेऊन, टोपी घालून कीर्तनाला उभी राहिली असती का? मुलं जर बिघडली असती तर मोठमोठ्या गावागावात सप्ताहाचं आयोजन नियोजन मुलांनी केलं असतं का? मुलं जर बिघडली असती तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश पूर्ण झाले असते का? कसं म्हणता मुलं बिघडली? लहान तोंडी मोठा घास घेतो गुरुजी. आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, माफी मागतो आणि जाणीवपूर्वक एक विधान करतो. माय बापांनो, मुलं नाही बिघडली, मुलांवर संस्कार करणारी आईबाप कुठेतरी भरकटली म्हणून म्हणावं लागतं मुलं बिघडली, मुलं बिघडली. आमचं कसं झालं? मम्मी रम्मी खेळायला लागली, पप्पा पबजी खेळायला लागला. मम्मीचा मॉम, पप्पाचा पॉप आणि त्यात पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आम्हाला कळायला तयार. आमची तरुण पिढी पागल झाली, पागल, नको त्या गोष्टी करायला लागली. याचं कारण फक्त एकच, आईची मम्मी झाली. किती गोड शब्द आहे बरं आई. कुणाला म्हणता माहितीये का? आई. दादा, त्या भगवंताला प्रत्येकाच्या घरात जाता आलं नाही म्हणून त्या भगवंतानं आईचं रूप घेतलं आणि प्रत्येकाच्या घरात गेला. ईश्वर रूपी अधिष्ठान जिच्यात आहे तिला आई म्हटलं जातं. आणि मम्मी कुणाला म्हणता माहितीये का? मम्म्यांनो, मेलेला मुर्दा काचीच्या पेटीत झाकून ठेवला जातो. डेड बॉडी, मेलेला मुर्दा म्हणजे मम्मी. आजपासून तुम्हीच ठरवायचंय. आज खऱ्या अर्थानं आपण सर्वजण या ठिकाणी अक्कांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आलात ना? फक्त एकच कारण करा महाराज, अक्कांना या ठिकाणी खरी जर आदरांजली ठरायची असेल, आपण सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत. आपल्या लेकरांना घरी गेल्यानंतर सांगा, बेटा आजपासून मला पप्पा नाही, मला बाबा म्हण, दादा म्हण, नाना म्हण, अण्णा म्हण, काका म्हण, पण पप्पा म्हणू नको. लेकरांना घरी गेल्यानंतर एकच सांगा, बेटा आजपासून मला तू मम्मी नाही, मला आई म्हण, मला आई म्हण. ही खरी श्रद्धांजली ठरेल माय बापा.